हाय, कसे आहात? मस्त मजेत ना? वाजलेले आहे संध्याकाळचे 8:30. होऊ शकतात स्वयंपाकाची तयारी चालू आहे आणि रोजची भाजी भाकरी आम्हाला आवडेनाशी झाली. आता खूप कंटाळा आला तेच 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 खाऊन. रोज सकाळी चपाती, संध्याकाळी परत भाकरी. मला असं काहीतरी वेगळं करूया, जरा असं थोडं ट्राय करूया वेगळं. सो आज करणार आहे मेथीचे पराठे. त्याच्यासाठी ह्याच्यात बारीक करून घेतली मेथी. अशी बारीक बारीक चिरण्यापेक्षा पण बारीक ठेवते. विचारलं करू का? ठीक आहे म्हणजे करा. बारीक होते का आधी बघते मी. बघू शकता छान बारीक व्हायला लागलेली आहे. ह्याच्या आधी पण मेथीची करायची आता खूप गडबड होते. मला दाखवता आली नाही. खालचीवर बघू शकता छान मस्त बारीक झालेली आहे इथं मेथी. ही जी आपल्याला हवी होती तशी बारीक झालेली आहे. आता नेक्स्ट स्टेप करूया आपण. छान म्हणजे तयारी झालेली आहे पराठ्याची. हे मिक्स थालीपीठ आहे, जे पराठ्याला पण वापरू शकतो, थालीपीठ पण करू शकतो किंवा मग धपाटे पण करू शकतो. ह्याची रेसिपी मी तुम्हाला, ह्याची भाजणी तुम्हाला मी टाकली होती. पहिला माझा हा ब्लॉग केलेला आहे ह्याच्या भाजणीचा. त्यानंतर त्यामध्ये टाकण्यासाठी काय काय घेतलेलं आहे. धने पावडर आहे, जिरे पावडर आहे, थोडे तीळ आणि ओवा, अद्रक लसूणची पेस्ट आहे. इथे छान मेथी बारीक करून घेतलेली आहे मी धुवून. बघू शकता ह्या ॲड केलं आहे म्हणजे मी मिरची आणि ओवा थोडासाच घेतलेला आहे. मिरची ह्यात मी ॲड केलेली आहे, मिरची घेतलेली नाही आहे कारण आदरेश भाऊ पण खाणार आहे. सो मला मिरची नको, मिरची म्हणून मी घेतलेली नाही आहे. ही अशी सगळी आमची तयारी आहे. सो आता हे तर पीठ मळून घेऊया छान. सो हे सगळे इंग्रेडियंट्स आपण ह्याच्यात टाकून घेऊया आधी. ह्याच्या भाजणीची मी तुम्हाला काय म्हणतात त्याचा ओळख मी आधी टाकला होता, पण तरीही तुम्हाला आधी एकदा मी सांगते. ह्याच्यात आहे मुगाची डाळ, आपली उडदाची डाळ आणि गव्हाचं पीठ, ज्वारीचं पीठ अखंड घेतले होते गहू ज्वारी मी हे. त्यानंतर नमक, हरभऱ्याची डाळ आहे थोडीशी ह्यात घेतलेली नाही, फक्त तुरीची डाळ आणि मसूरची डाळ मी घेतलेली नाही आहे. बाकी सगळ्या डाळी आहेत त्याच्यात. हरभरा आहे आणि नाचणी पण आहे. ह्या सगळ्याची मी छान मस्त हे करून आणली होती, पीठ करून दिलेलं आहे सगळ्याचं. भाजणी केली होती आणि पीठ करून आणलेलं आहे. ह्यात टाकलेले नंतर मग मेथी छान मस्त एकत्र करून घेते आधी. बोलता बोलता एक मिसिंग झालेलं आहे ते म्हणजे चवीनुसार मीठ. जेवढं तुम्हाला हवे तेवढं तुम्ही चवीनुसार टाकू शकता. आणि थोडीशी चिमूटभर हळद. आधी तर आता तिकडे घेते मी लगेच. मीठ, हळद तुम्हाला जेवढं हवं तेवढं तुम्ही टाकू शकता. माझ्याकडे जे हळद आहे आता सध्याची ती खूप डेंजर आहे. जरा जरी टाकली तर खूप जास्त डार्क पिवळा कलर येतो. सो म्हणून मी थोडीशीच टाकलेली आहे. भाजणी केल्यामुळे आणि तळताना त्याच्यात थोडे धने टाकले होते मी आणि थोडा ओवा, त्यामुळे वास खूप छान होते त्याचा. मस्त वास येते पिठाचा. अँड आपल्याला वाया काही घालवू द्यायचं नाही आहे. ह्याच्यात मी अद्रक लसूणची पेस्ट केली होती. ह्या मिक्सरच्या भांड्यातच मी पाणी घेतलेलं आहे आता दळण्यासाठी, मळण्यासाठी. सारखं दळण्यासाठी यायला लागलं तोंडात, पण ॲक्च्युली मळण्यासाठी आहे. तुम्हाला जसे हवे तसे तुम्ही करू शकता. लाटून करायचे लाटून करा, थापून करायचे थापून करा, तळून करायचे तळून करा. तुम्हाला कसे करायचे तसे करू शकता तुम्ही. तर सध्या तरी आता मी लाटून करणार आहे. अशी मेथी पोटात जात नाही तर अशी पोटात घालूया आपण. कोणताही पदार्थ करा, तो करायला गेल्यावरती जेवढा हे नसतं, पण जेवढं त्याची तयारी करूपर्यंत तितका वेळ जातो ना, भरपूर वेळ जातो त्याची तयारी करूपर्यंत. हा घाट घातला आज म्हणजे
चपाती भाकरीचा खूप कंटाळा आला होता, रोज रोज तेच 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 खाऊन कंटाळा आला. आणि आधी वेगळंच काय करायचं म्हणून मला जाऊ दे, सगळ्यांसाठी एकच आपण काहीतरी करूया म्हणून आधी ह्याची भाजणी केलं पण खूप छान वास येत होता. ज्या काय म्हणतात सुसांशीची भाजणी करून दिलेली आहे, खूप छान करून दिलेली आहे खरंच. आणि त्याला म्हणलं पण होतं मला लक्षात ठेव, नेक्स्ट टाइम तुला उपयोग येईल कशी केलेली आहे मी. खास करून त्याने आधीरससाठी हे करून दिलं होतं, कारण बाळ असं तर काहीच खात नाही, म्हणजे वेगळं वेगळं करून दिलं तर काय खात नाही. सो सगळ्या डाळी वगैरे त्याला पौष्टिक आहार त्याच्या पोटात जावा म्हणून करून दिलं होतं त्यांनी. तुम्हाला हवी असेल तर तुम्ही मिरचीसुद्धा अद्रक लसूणच्या पेस्टमध्ये वाटून घालू शकता, पण मी आदर्श बाबू खाणार आहे त्याच्यामुळं मी घातलेलं नाही, कारण थोडंसं तिखटपणा त्याला अद्रक लसूण पण येणार आहे, सो मी नाही घातलेलं ह्याच्यात. चला मी हे छान पीठ मळून घेते. आता एक काम करायला गेल्यावरती दुसरं काम लागतं. पीठ छान मी तर मस्त मळून ठेवलेलं आहे. इकडे पसारा बघू शकता. तुमच्याही घरी असंच होतं का सांगा नक्की. भांडी कितीही घासा, स्वयंपाक म्हणलं भांडी पडणारच. आणि मला अशी सवय नाही आहे की एकदम ढीगभर भांडी साठवायची आणि नंतर घासायची. सो आता मी थोडीशीच भांडी अगदी घासून घेते आणि मग बाकीचं करते. घेतलेली आहे, जेवढी पडलेली तेवढी छान. आणि इकडे छान आमटीला फोडणी देत आहे. कांदा टमाटर कढीपत्ता टाकलेला आहे. तर बाकीचे इन्ग्रेडियंट्स राहिलेले आहेत ते म्हणजे हळद शक्यतो कोण टाकतं कोण टाकत नाही, पण मला आवडते हळद टाकायला. एकतर हळद गुणकारी असते अँड हळदीने कलर खूप छान येतो म्हणून मी हळद टाकते. छान मस्त हलवून घेत होतं. पीठ मळून ठेवलेलं आहे, तोपर्यंत हे असं काहीतरी करावं लागतं दुसरं काम. त्यानंतर ह्याच्यात जाणार आहे चटणी. चवीनुसार तुम्हाला जेवढी हवी तेवढी टाकू शकता. तर तिखट आवडतं, तिखट आणि मीठ भरपूर लागतंय. डाळ मी धुवून घेतलेली आधी. पाणी मला हवं तेवढं तुम्ही घट्ट पातळ करू शकता. आमच्या डाळ कांदा हा थोडासा घट्ट लागतो आणि थोडा मी घट्टच ठेवलेला आहे. अजून थोडंसं पाणी टाकणार आहे ह्याच्यात. इथे आत्या आल्या होत्या, त्या म्हणल्या रात्रीचं दही खायला नको, म्हणून मग मिरचीचा ठेचा करायचा आम्ही ठरवला. हे आमचं अचानक ठरलं होतं. सो मिरचीच्या ठेच्यामध्ये टमाटा कांदा मिरची छान घातली होती, लसूण कोथिंबीर जिरे हे सगळं घालून छान मस्त त्याने खरडा चेचलं होता, बघू शकता तुम्ही. नंतर आमचं ठरलं हे की पराठ्याबरोबरती किंवा मग धपाट्याबरोबरती खरडा हा छान लागतो. ठेचा कोण खरडा म्हणतं कोण ठेचा म्हणतं, आमच्या इकडे शक्यतो खरडाच म्हणतो आम्ही ह्याला. छान लागतं बघा, हे पण छान मस्त लागलं. चलो
आत्ता आवरलेलं आहे आमचं किचनमधलं सगळं. नाश्ता वगैरे, सॉरी नाश्ता नाही, आमचं जेवणच झालं. आत्ता नाश्त्याचा पदार्थ आम्ही आत्ता केला होता. थालीपीठ केले होते. थालीपीठ पण म्हणू शकता, धपाटे पण म्हणू शकता, पराठे पण म्हणू शकता. कारण मी त्यात मेथी थोडी घातली होती, तुम्हाला दाखवलीच होती. मी मेथी कट करून टाकली होती या बाबासाठी. ह्या आदिराज बाळासाठी केलं होतं एवढं सगळं उपद्या. कारण तेच खाऊन कंठातात मुलं, म्हणून मला आज आदिराजला काहीतरी नवीन ट्राय करूया. जे पिठाचे मी भाजणीचं टाकलं होतं त्या पिठाच्या त्याला करून दिलेले आहेत. तिथे आवडीने खाल्लेले आहेत. कधीही बघा कोणताही पदार्थ करा तुम्ही, जितक्या आवडीने सगळे घरातले खातात किंवा मग त्याचं कौतुक करतं, तेवढं आपल्याला करायला पण नेक्स्ट टाईम करायला म्हणा किंवा मग खाल्ल्यावरती जे समाधान भेटतं ते असतं. एकदा जर त्यातलं क्युरीज काढले, हे असं झालं तसं झालं, हेच झालं तेच झालं, परत नेक्स्ट टाईम आपल्याला ते करू वाटत नाही. बघा ह्याने असं काढलं होतं, मग आता कसं करायचं असं वाटतं. तर त्याच गोष्टीचं जर सगळ्यांनी कौतुक केलं, छान झाले, चांगले झाले, असं जर केलं तर बघा आपल्याला नेक्स्ट टाईम ते करावं असं वाटतं किंवा आपण करतो ते नेक्स्ट टाईम तितक्याच आवडीने आणि तितकेच जोमाने. सो आपल्या कोणत्याही गोष्टीचं एखाद्याने कौतुक केलं तर खरंच खूप छान वाटतं. तसंच झालेलं आहे आमचं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आदिराजला जे मी करून दिले होते ते त्याला छान मस्त आवडले होते, त्याने आवडीने खाल्लेले आहेत. तर बाकी काही नको होतं मला, कारण त्याच्यासाठी मी खास करून केले होते. आदिराजने खाल्ले, सगळ्यांनी खाल्ल्यासारखं झालेलं आहे. आमच्या घरात पोट भरलेलं आहे सगळ्यांचं. कारण त्याला रोज तेच खाऊन कंटाळा होता. अजून त्याला काय म्हणतात मोठा असं देण्यासारखं इतका पण मोठा नाही झालेला की सगळंच खाऊ शकेल आता तो. पण अजून नाही, थोडा अजून बारीक करूनच त्याला भरवावं लागतं सगळ्या गोष्टी. कारण त्याला दाढं घ्यायचे, चावण्यासाठी अजून दाढं नाही आलेले त्याला. वरच्या दाढ आलेले आहेत, खालच्या दाढा त्याला अजून काही आलेलं नाही आहे. खालचे फक्त 2 दात आले, त्याच्यावर दातच येणं झालं ना मला. खालच्या इकडे बघू शकता कसं चाललंय. अशी असते आमची मस्ती. नाही 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 गाणं ऐकायला लागलाय तो, म्हणून ते नाही चाललंय. नाही नाही, तुम्हाला अजून एक मजा दाखवते मी. बघा टाकलेला आम्हाला केस नाहीत, खरं आम्हाला केस विंचरायला लय आवडते. हे बघा कशी केस विंचरते. हे केस विंचरायला लागला स्वतःची स्वतः. एवढं सगळं ऑब्झर्वेशन असतं ना लहान मुलांचं, खरंच खूप प्रत्येक गोष्टी त्यांचं ऑब्झर्वेशन असतं, कोण काय करतं. केस विंचरायला लागला आदिराज बाबू इकडे. चला भरपूर वेळ झालेला आहे. आदिराज बाबूने खाल्लेला आहे. ओके, अजून दुसरं काय आमचं प्रयोगातून आमचं सारल्याक राहिलं, त्याशिवाय मला झोप लागत नाही सारल्याक खाल्ल्याशिवाय. तो व्हिडिओचा एंड इथंच करते. भेटूया आपण उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.